देह एज्युकेशन फाउंडेशन्स देह प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर आज आपण बघूया इयत्ता 9वी चे बुद्धिमत्ता हा विषय आणि त्याच्यातील कोणता घटक अपूर्ण संख्या मालिका पूर्ण करणे। कोणता घटक अपूर्ण संख्या मालिका पूर्ण करणे। तर बघा संख्या मालिकेमध्ये काय असतं, संख्या मालिका कशा कशा प्रकारच्या असतात। तर बघा संख्या मालिका कशा कशा प्रकारच्या असतात आणि त्याचं काय आपण लावू शकतो। बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन यासारख्या क्रियांचा वापर करून आपल्याला नमुना शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। कोणत्या याच्यामध्ये वजाबाकी आहे, कशामध्ये गुणाकार असतो, भागाकार असतो, वर्ग असतो किंवा घन असतो। तसेच क्रमवार संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या यांचा विचार करावा लागतो। वर्गामध्ये बघा आपले वर्ग पाठ पाहिजे। वर्ग संख्या आणि घन संख्या ह्या आपल्या पाठ पाहिजेत। मालिकेतील संख्यांमधील फरक किंवा गुणोत्तरे तपासावी लागतात। त्यामध्ये काय जे आपल्याला मालिका दिलेली असते त्यामध्ये कशाचं गुणोत्तर कशा बरोबर आहे तर हे सगळं बघावं लागतं। महत्वाचं काय असतं, या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग आणि घन याचंच उलट सुलट वजाबाकी किंवा गुणाकार थोड्याफार फरकाने ते आपल्याला समजून घ्यावं लागतं की काय त्याच्यामध्ये आहे ते। तर बघूया आपण आता प्रश्न बघूया। तर बघा हा पहिला प्रश्न आहे। तर प्रश्नामध्ये बघा काय सांगितलंय, 12चं किती आलंय, 150 आलंय। काय आलंय, 12चं किती आलंय, 150 आलंय। तर कसं आलं, काय याच्यामध्ये लावलंय बघा, 12 किती आलंय, 150। कसं काय आलं असेल बघा, जरा तुम्ही पण तुमचं कल्पनाशक्ती आणि आपले वापरण्याचा प्रयत्न करा। वर्ग संख्या माहिती आहेत का तुम्हाला, वर्ग संख्या माहिती आहेत। हे बघा एकचा वर्ग तर एकच असतो, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100। थोडक्यात काय, वर्ग संख्या म्हणजे काय, त्याच संख्येला गुणणे। 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9। वर्ग संख्या म्हणजे काय, त्याच संख्येला गुणणे। हे तर 10 पर्यंतचे वर्ग झाले। 20 पर्यंतचे वर्ग आपले, 20 ते 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजे, 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत आणि घनसंख्या आपल्या 20 पर्यंतच्या पाठ पाहिजेत। तर बघा आता 12चा वर्ग किती, 144। 12चा वर्ग किती येतो, 144। तर 144 आपल्याला काय पाहिजे, आपलं उत्तर 144 आहे का, नाही आलं। आपलं उत्तर काय आलंय, 150, 150 आलंय। मग 150 मध्ये बघा, 150 मध्ये किती मिळवले, 150 कसं काय येईल, 144 अधिक 6 काय केलंय बरोबर 150 आलं। समजलं का, 144 मध्ये किती मिळवले, 6 म्हणजे काय आहे,
या संख्येचं अर्ध, या संख्येचे अर्ध त्याच्यामध्ये म्हणजे किती 6. ही संख्या याच्यामध्ये मिळवली म्हणजे किती आलं 150 आलं. तर आता बघा याच पद्धतीने पुढचं आपल्याला लॉजिक काय लावता येईल, तसंच करायचं आपण. आता बघा काय करायचं, 10 पहिल्यांदा 10चा वर्ग घ्यायचा. किती येतो 10चा वर्ग 100 अधिक कोणती संख्या करायची, अधिक कोणती संख्या करायची 10चं अर्ध. 10चे अर्धे किती होत आहेत 5, म्हणजे किती झाले 105. बघा आलं आपलं उत्तर. आपलं उत्तर आलं का 105, ऑप्शन नंबर सी. समजलं का तुम्हाला. तर बघा हे बघा आता काही प्रश्न आहेत, दिसतात का तुम्हाला प्रश्न. प्रश्न दिसतायत का बघा. इथे वर आहे, तुम्हाला दिसत नसेल प्रश्न, मी खाली लिहिते. 1 8 27. दुसरा प्रश्न आहे 27 64 आणि पुढे काय येणार. बघा इथे लिहिते, दिसतंय ना. इथे 1 8 27 64 आणि पुढे. तर बघा आता काय पुढची संख्या काय येईल, काय आहेत या संख्या. या संख्या बघितल्या का आपल्याला लक्षात आलं पाहिजे ह्या संख्या कोणत्या संख्या आहेत त्या. यामध्ये आपण बघितलं का लक्षात आलं पाहिजे. बघा घन संख्या आहेत ह्या. 1 चा घन किती येतो 1च. 2 चा घन किती येतो 8. 3 चा घन 27. 4 चा घन 64. 5 चा घन 125. 6 चा घन किती 216. किती 216. आणि 7 चा किती येतो सांगा बरं. घनसंख्या माहिती आहेत का ह्या तुम्हाला, माहिती आहेत का घनसंख्या. बघा आता पुढचे घन तुम्ही काढा. आता आपल्याला बघा किती पर्यंत आहेत 1 8 27. बघा ही आहे 1 8 27. पुढचा काय येणार, काय येणार पुढचा 64. काय येणार पुढचा 64 येणार. 64 झालाय वाटतं, सॉरी 64 झालाय. पुढचा 5 चा 125 येणार. किती येणार 125. हे बघा आपला ऑप्शन इथे होता आणि आपल्या ह्याच्यामधलं ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर येणार. बघा आता पुढचा प्रश्न दिसतोय का तुम्हाला. काय आहे बघा 2 12 36 80. काय आहे 2 12 36 आणि 80. यामध्ये काय तुम्हाला फरक दिसतोय, कशामध्ये फरक काय गेलाय, वाढत 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 गेलेला आहे. फरकाचं काय केलंय, इथे 2 आहेत, इथे 12 आहेत, इथे 36 आहेत, इथे 80 आहेत. म्हणजे फरक कसा होत गेलाय, वाढत 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 गेलाय. 2 पासून सुरुवात झाली
ते पोहोचलो आपण कुठेपर्यंत? 80 पर्यंत. म्हणजे 4 स्टेप मध्ये 80 पर्यंत पोहोचलो आपण. किती? 4 स्टेप मध्येच 80 पर्यंत पोहोचलो. म्हणजे असं ऍडिशन बेरीज करत करत एवढं 4 स्टेप मध्ये पोहोचणं शक्य आहे का? त्याच्यापेक्षा आपण याचं इथे काय असणार आहे? वजाबाकी असणार. वजाबाकी तर नाही, संख्या कमी कमी होत गेले का? संख्या कमी कमी होत गेले का? वाढत वाढत गेले. म्हणजे गुणाकार असण्याची शक्यता आहे. यामध्ये काय? गुणाकार पहिल्यांदा शोधायचं. भागाकार असू शकतो, गुणाकार असू शकतो, वजाबाकी असू शकते, किंवा वर्गसंख्या किंवा घनसंख्या असू शकतात. तर पहिल्यांदा याचा विचार करायचा. तर ह्या संख्या अशा खूप मोठ्या फरकाने वाढत गेल्यात, जास्त फरकाने वाढत गेल्यात. म्हणजे इथे गुणाकार असण्याची शक्यता जास्त आहे. जर यांच्यामधला फरक जर थोडा थोडा असेल तर याच्यामध्ये फरक जर थोडा थोडा असेल तर आपण बेरीज करू शकतो. पण जर फरक जर जास्त जास्त मोठ्या मोठ्या संख्या जास्त पर्यंत वाढत गेल्या तर त्यामध्ये आपण गुणाकाराचं असण्याची शक्यता जास्त आहे. तर बघा आता 2चं 12 कसं येईल? 2 गुणुले 6 बरोबर 12 आलं. आलं का? 2 गुणुले 12 बरोबर 6 आलं. 2 गुणुले 6 बरोबर 12 आलं. आता 12 गुणुले 3 बरोबर किती आलं? 36 आलं. बघा 12 गुणुले 3 36, 6 गुणुले 2 12, 12 गुणुले 3 36 आणि पुढचं काय येतंय? पुढे काय येतंय बघा. पहिल्यांदा 2 आहे, नंतर 12 आहे, नंतर 36 आहे, नंतर 80 आहे आणि पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 2 आणि 12 यामध्ये फरक कितीचा आहे? 10चा आहे बरोबर. 12 आणि 36 यामध्ये कितीचा फरक आहे? बघा 36 वजा 12, 6तून 2 गेले 4, 3तून 2 गेला 1, कितीचा फरक आहे? 24. पुढे 36 आणि 80 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? फरक काढायचा याच्यामध्ये. 10तून 4 गेले 6, 8तून 4 गेले 4, किती राहिला? 36चा. तर पुढची संख्या काय येईल? पुढची संख्या काय येईल बघा. आता इथे कशाचं लॉजिक, कोणतं लॉजिक लागतंय बघायचं. बघा आता तुम्ही ट्राय करा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 14चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 46. एखाद्या वेळेला फरकाचा फरक देखील असू शकतो. तर ते तर लॉजिक नाही लागत आहे. बघा 2 गुणिले 6 बरोबर 12,
12 गुणिले 3 बरोबर 36. 36. पुढचा काय आहे 80. 36. बरं हा प्रश्न राहू दे, आपण पुढचा प्रश्न बघूया. तोपर्यंत मी सांगते तुम्हाला पुढचा प्रश्न काय आहे बघा. काय आहे 4, 9, 20, 43 प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला इथे शोधायचं आहे. काय करायचं आहे, आपल्या जर परीक्षेत एखादा असा प्रश्न असेल की जो खूप सोपा आहे तरी पण आपल्याला त्याचं लॉजिक पटकन लागत नसेल तर तो प्रश्न स्किप करून आपण तो प्रश्न सोडून आपण पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. परीक्षेमध्ये खूप वेळ आपल्याला खूप कमी असतो, त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये सगळ्याच प्रश्नांचे आपल्याला लॉजिक पटकन लागतील असं काही सांगता येत नाही. सगळ्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर पटकन येतील असं काही सांगता येत नाही. एखादा अवघड प्रश्न एका सेकंदात सुटून जातो आणि एखादा सोपा प्रश्न आपला खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे एखाद्या सोप्या जरी प्रश्नाचं लॉजिक आपल्याला लागत नसेल तर तो प्रश्न थांबवायचा, कारण तो एक प्रश्न आपला खूप वेळ घेऊन जातो. त्यामुळे पुढचा प्रश्न बघा आता काय आहे हा 4, 9, 20, 43 आणि इथे प्रश्नचिन्ह. 4चं 9 कसं आलं बघा. 4 गुणुले 2 अधिक 1 बरोबर किती आलं. अधिक 1 बरोबर किती आलं 9. पुढे बघा आता 9चं 20 कसं आलं. 9 गुणुले 2 अधिक 2 बरोबर 20. पुढे बघा आता 43 कसं आलं. 20 गुणुले 2 अधिक 3. कळतंय का तुम्हाला हे. बघा मी इथे लिहून दाखवते. 4, 9, 20, 43 प्रश्नचिन्ह आणि 185. काय केलं 4ची दुप्पट अधिक 1. 4 गुणुले 2 अधिक 1 बरोबर 9. बघा 9 गुणुले 2 अधिक 2 किती आले 20. 20 गुणुले 2 अधिक 3 किती आले 43. मग आता आपला पुढचा प्रश्न कसा असेल बघा. पुढचा प्रश्न पुढचा आपल्याला हे शोधायचंय. पुढे काय येईल 43 गुणुले 2 अधिक काय येणार 4 किती झाले 43 दुने 86. 86 अधिक 4 86 अधिक 4 90. समजलं का तुम्हाला. 86 अधिक 4 बरोबर 90. म्हणजे याचं उत्तर काय येणार. उत्तर काय येणार बघा. ऑप्शन नंबर डी 90. काय येणार याचं उत्तर 90. पुढे बघा आता हे आता बघा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. बघा एकदा यामध्ये बघा आता काय काय लॉजिक लागू शकतं. पहिलं हे लक्षात घ्यायचं का बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे का काय येतंय ते. यांच्यामध्ये फरक कितीचा वाढत गेलाय कमी होत गेलाय खूप जास्त वाढत गेलाय किंवा खूप कमी वाढतोय किंवा खूप जास्त वाढतोय. कमी जर वाढत असेल फरक जर कमी थोडा फरकाने जर वाढत असेल तर आपण बेरीज बघू शकतो आणि जर फरक जर जास्त वाढत असेल तर आपण
गुणाकाराचं लॉजिक लावू शकतो. बघा बरं इथं काय येईल. काय काय लॉजिक लागते बघा इथं. 20 आणि 30 काय आहे. 20 आणि 30 यामध्ये कितीचा फरक आहे. 10चा. दिसतोय का तुम्हाला हा प्रश्न वरचा. 20 आणि 30 याच्यामध्ये कितीचा फरक आहे. 10चा. बघा मी हा प्रश्न थोडक्यात इथं लिहिते. 20 30 इथे प्रश्नचिन्ह आहे. 56 आणि 72 याच्यामध्ये 10चा फरक आहे. यामध्ये आणि यामध्ये याच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा बरं. 72 वजा 56. 12तून 6 गेले 6. 12 7 मधून 6 गेले 1. कितीचा फरक आहे. 16चा. आता मी तुम्हाला इथपर्यंत करून दिले. आता पुढे बघायचं तुम्हीच. करा बरं बघू. ट्राय करा. ट्राय करा बर. कसं येईल. बघा आता 10 16 इथे एखाद्या 12चा आणि इथे 14चा. 10 आणि 16 आहे. आपल्याला 2 स्टेप 10 पासून 2 स्टेप पर्यंत कितीपर्यंत पोहोचायचं आहे. 14 पर्यंत. मग आपण कसं पोहोचू शकतो. 2-2च्या फरकाने पोहोचू शकतो ना. बघा 10 12 14 आणि 16 म्हणजे आपल्याला 10चा फरक आहे. तिथून आपल्याला 2 स्टेप मध्ये 16 पर्यंत पोहोचायचं आहे. तर आपण 12 आणि 14 हे आपण अशा पद्धतीने पोहोचू शकतो. म्हणजे यामध्ये 10चा फरक आहे. मग यामध्ये कितीचा फरक येईल. 12चा. म्हणजे 30 अधिक 12 42. तर इथे कोणता अंक येईल. 42 अंक येईल. कोणता अंक येईल. 42. बघा दिसते का 42 ऑप्शन मध्ये. ऑप्शन मध्ये दिसते का 42. हो ऑप्शन नंबर बी 42 आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. 52 59 73 83 आणि इथे प्रश्नचिन्ह. आपल्याला आधी आपण 52 पासून 107 पर्यंत पोहोचलोय. म्हणजे खूप जास्त पोहोचलोय का. किती स्टेप मध्ये 1 2 3 4 5 जवळजवळ 5 स्टेप गेल्या. आपण फक्त 50 अंक जवळजवळ म्हणजे जवळपास समजा 50चा फरक आहे 5 स्टेप मध्ये. मग याच्यामध्ये गुणाकार असण्याची शक्यता तर खूप कमी आहे. भागाकार तर असू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये बेरीजचाच आपल्याला बघावं लागेल. बेरीज करूनच फरकच बघावं लागेल. 52 आणि 59 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे. कितीचा फरक आहे. 7चा. कितीचा फरक आहे. 7चा. पुढे बघा 59 आणि 73. 73 आणि 59 कितीचा फरक आहे. 14चा. कितीचा फरक आहे. 14चा. आणि 73 आणि 83 यामध्ये कितीचा फरक आहे. 10चा. तर बघा हा फरक कसा आहे. 7चा 14चा 10चा म्हणजे हे आपलं ह्याचं पण लॉजिक लागत नाही. 10चा 7चा फरक कसा काय बघा.
ही 52, 52 मधले हे 5 आणि हे 2 किती येतात? 7. काय येतात? 7. फक्त त्या संख्यांमधलाच फरक, बेरीज, गुणाकार हे बघायचं का? नाही. तर त्या अंकांची देखील, पूर्ण संख्यामधलाच फरक बघायचा नाही, तर अंकांची देखील बेरीज वजाबाकी हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर बघा ह्याचं काय होतं? 9 आणि 5. 9 आणि 5 किती होतं? म्हणजे फरक कशाचा आहे? फरक तर आहेच, पण कशाचा आहे? तो जो अंक आहे त्या अंकाचा फरक, अंकांची बेरीज आणि तेवढा फरक या संख्यांमध्ये, ह्या अंकाची बेरीज आहे तेवढा फरक या संख्यांमध्ये आहे. आता बघा 52, तर 52 यामध्ये कोणते अंक येतात? 5 आणि 2. 52 मध्ये कोणते अंक येतात? 5 आणि 2. तर 5 आणि 2 ची बेरीज किती होते? 7. तर पहिली संख्या आहे 52 आणि दुसरी संख्या आहे 59. तर यामध्ये कितीचा फरक? ह्या दोन संख्यांचा बेरीज तेवढा ह्या दोन्ही मध्ये फरक. समजतंय का तुम्हाला संख्या मालिका कशा पद्धतीने असतात ते? बघा आता पुढचं काय येईल? ही जी संख्या आहे या संख्येमध्ये कोणते अंक आहेत? 5 आणि 9. 5 आणि 9 किती होत आहेत? 14. तर पुढची संख्या 59 मध्ये 59 अधिक 14 किती झाले? 9 नी 4 13, 3 हातच्याला 1, 5 6 7 73 झाले. किती झाले? 73. म्हणजे पुढची संख्या काय येईल? 73. आता बघा 73 काय काय आपण त्याच्यामध्ये बेरीज करत जाणार आहोत. ती संख्या आहे त्याच्यामध्ये जे अंक येत आहेत त्या अंकांची बेरीज आपण पुढे 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 त्याच्यामध्ये आपण ऍड करत जाणार आहोत. तर बघा 7 आणि 3 किती होत आहेत? 10. तर 83 मध्ये आपण 10 मिळवायचे, 73 मध्ये 10 मिळवायचे. किती येतात? 83. तर 83 पर्यंत तर आपण आधीच पोहोचलेलो आहोत, म्हणजे आपल्याला अजून पुढची संख्या शोधायची आहे. आता 83 मध्ये कितीची बेरीज करणार? 83 मध्ये 83च्या पुढे 83 अधिक 8 आणि 3, 8 आणि 3 किती होत आहेत? 11. तर 83 मध्ये 11 मिळवायचे, म्हणजे पुढची आपली संख्या येईल 94. किती येईल? 94. बघा आपलं लॉजिक बरोबर लागलं का नाही? आता 94 मध्ये किती ऍड करायचे? 9 आणि 4 किती होत आहेत? 13. तर 94 अधिक 13 आलं का बरोबर? पुढची आपली संख्या आहे 107. म्हणजे आपण ज्या रस्त्याने चाललोय तो बरोबर आहे रस्ता आपला, असं समजावं. बघा पुढे अशी वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या मालिका असतात, वेगवेगळे लॉजिक असतात. याची आपण जेवढी प्रॅक्टिस करू तेवढं ते आपल्याला समजत जातं की याच्यामध्ये काय आहे ते. पुढे बघा आता 1 1 4 8 9 27 16 काय 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 आहे? काय काय आहे दिसतायत का? पहिलं ह्या कोणत्या संख्या आहेत? कोणत्या संख्या आहेत बघा बर? हा कशाचा? हे बघा बघा काय काय आहे. वरून काय? इथे काय?
बघा आता इकडे कळालं का तुम्हाला? आणि इथे काय येईल मग? बघा संख्या कशा, संख्या ही संख्या मालिका कशी आहे ते बघा आता. म्हणजे तुम्हाला इथे समजणारच नाही एक एक काय आहे, पण हे एवढं तर आपल्याला पहिल्यांदा समजायला पाहिजे की हे कोणाचे तरी काही वर्ग संख्या दिसत आहेत, काही घनसंख्या दिसत आहेत. आपली निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे. याच्यामुळे बघा हे समजू शकतं आपल्याला. 8 पण कुणाचा तरी घन आहे, 27 घन आहे, 16 वर्ग आहे, 9 वर्ग आहे. म्हणजे आलटून पालटून वर्गसंख्या घनसंख्या, वर्गसंख्या घनसंख्या, हे असं याला लॉजिक लागलेलं आहे. तर बघा आपलं पुढचं काय येईल? 4चा घन बरोबर 64. उत्तर काय येतं आपलं? ऑप्शन नंबर बी. काय येतंय उत्तर आपलं? ऑप्शन नंबर बी. पुढे बघा आता हे मी तुम्हाला पुढे बघा काय 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 आहे बघा बर. काय काय लॉजिक लागू शकतं याचं? या प्रश्नाचं बघा काय काय येतंय. ही संख्या निरीक्षण करा नीट. 33 वरून कुठेपर्यंत पोहोचलोय आपण? 2713 पर्यंत. किती स्टेप मध्ये? 1 2 3. चौथ्या स्टेपला 2713 पर्यंत पोहोचलोय. बेरीज करत बसलो तर किती लागेल? किती बेरीज करणार तुम्ही? 33 पासून सुरुवात केली बेरीज करायला. म्हणजे हे लॉजिक लागू शकेल का बेरीजेचं? बेरीजेचं इथे लागणार नाही. वजाबाकी म्हणजे कमी 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 होत जाते. हे वजाबाकी नाही, भागाकार म्हणजे कमी कमी होत जाते. आणि वजाबाकीचा तर प्रश्नच नाही, कारण संख्या वाढत गेल्यात. संख्या इथे काय होत गेल्यात? वाढत गेल्यात. म्हणून वजाबाकीचं पण लागत नाही. म्हणजे इथे कोणतं लॉजिक लागतं बघा? गुणाकाराचं. गुणाकार बघा 33 चा असा कुठं आपण किती गुणाकार किती पट त्याची घेऊ शकतो म्हणजे 100 पर्यंत पोहोचू? बघा 33 गुणिले 3 बरोबर किती येते? 99. 99 पर्यंतच पोहोचलो. आपल्याला 99 पाहिजे का? आपल्याला काय पाहिजे? 100. ह्याच्यामध्ये 1 मिळवा. झालं का 100? हे लॉजिक लावून बघा आता पुढच्या संख्येला पण लागतंय का? पुढच्या संख्येला 100. आपलं उत्तर तर 100 आलं. 100 गुणिले 3 बरोबर किती आलं? 300. 300 अधिक 1 बरोबर 301. लागलं का लॉजिक आपलं? आपण गुणाकार त्याची म्हणजे 3 पट करायचे आहे. 100 गुणिले 3 बरोबर 300 अधिक 1 बरोबर 301. आलं का? एक भेटलं, 2 भेटलं. आपण आता डायरेक्ट उत्तर काढू. आपला वेळ ह्याच्यासाठी घालवायचं का? हे सगळं करत बसायचं का? आता सगळं करत बसायचं का परीक्षेमध्ये? नाही करायचं. हे लॉजिक दोन करून बघितले का आपण आपल्या उत्तराकडे जाऊ डायरेक्ट. बघा 2713 गुणिले 3 त्याच्या जे उत्तर येईल त्याच्यामध्ये अधिक 1 ऍड केलं का आपलं फायनल उत्तर आपल्याला मिळून जाईल. बघा गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 7 त्रिक 21, 1 हातच्याले 2, 3 दुने 6, 7 8, 8139.
8139 अधिक 1 म्हणजे 8140 आहे का आपल्याकडे उत्तर 8140? हो, ऑप्शन नंबर 1 आपल्याकडे आहे 8140. पुढचा प्रश्न बघा आता काय लागतंय पुढे बघा. 8 14 20 आणि 26 41 29 काय काय लागू शकतं बघा बर. काय काय लागू शकतं बघा बर. कसं उत्तर येऊ शकतं. मी आता हे अल्टरनेट करून दिलेत असे अल्टरनेट काय करून दिलेत. एक संख्या बघा का तसं केलं. ही मोठी ही छोटी ही मोठी परत ही छोटी ही छोटी ही छोटी ही मोठी म्हणून मोठ्या मोठ्या संख्या वेगळ्या बाजूला केल्या आणि ह्या छोट्या छोट्या संख्या वेगळ्या बाजूला केल्या. काय केलं कळालं का तुम्हाला. ह्या मोठ्या मोठ्या संख्या वेगळ्या बाजूला केल्या आणि छोट्या छोट्या संख्या वेगळ्या बाजूला केल्या. तर याचं काय लॉजिक लागू शकते बघा बर. कसं लॉजिक लावू शकतो आपण. 8 चे 14 14 चे किती झाले 20 8 14 आणि 20 आणि 26 बघा ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे. 8 आणि 14 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 6. यामध्ये कितीचा फरक आहे 6. यामध्ये कितीचा फरक आहे 6. कितीचा फरक दिसतोय का 6चा फरक. आणि या 41 इथे 29 म्हणजे वर आपण अधिक 6 करत गेलोय बरोबर का. तर या संख्यामध्ये आपण वर 6 करत गेलोय म्हणजे खाली पण मायनस खाली पण वजा 6 करूया बघू बर. 41 वजा 6 41 वजा 6 किती येईल 35. इथे जर 35 ठेवलं तर 35 वजा 6 इथे अधिक 6 अधिक 6 इथे वजा 6 लागतंय लॉजिक. लागलं का लॉजिक आपलं. अधिक 6 वजा 6 इकडे वर सगळ्या संख्या अधिक 6 करत गेलोय खाली सगळ्या संख्या वजा 6 करत गेलोय. 8 ही संख्या छोटी आहे ही मोठी आहे परत ही छोटी आहे ही मोठी आहे परत ही छोटी आहे ही मोठी आहे म्हणजे छोट्या मोठ्या संख्या असं सुद्धा परीक्षेत येऊ शकतं. संख्या छोट्या मोठ्या असं केलं का असं करायचं मग त्याचं आपल्याला लॉजिक पटकन लागता येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर सी 35. हा प्रश्न बघूया आपण एकदा बघा. 2 12 2 कसं आलं एकाचा घन अधिक एकाचा वर्ग एकाचा घन एकच अधिक एकाचा वर्ग एकच बरोबर. म्हणजे ह्यांची बेरीज किती आली 2. आता हे 12 कसे आले बघा. वर्ग संख्या आणि घन संख्येचं आपल्याला लॉजिक लावता येते का
ते बघायचं. 12 कसे काय आले? 2चा वर्ग अधिक 2चा घन. 2चा वर्ग किती असतो? 4 अधिक 2चा घन किती असतो? 8. म्हणजे 8 आणि 4 किती झाले? 12 झाले का? पुढे आता 36 बघा. आता 3चा वर्ग अधिक 3चा घन. 3चा वर्ग किती? 9. 3चा वर्ग किती? 9 आणि 3चा घन किती? 27. 27 आणि 9 36. पुढे बघा 80. 4चा वर्ग अधिक 4चा घन. 4चा वर्ग किती? 4 चौक 16 अधिक 4चा घन किती? 64. 64 अधिक 16 बरोबर 80. मग आपल्याला पुढे शोधायचं आहे आता कोणती संख्या येईल? 5चा घन अधिक 5चा वर्ग. 5चा वर्ग 25 अधिक 5चा घन 125. 125 अधिक 25 150. आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी 150 येते. समजला का हा प्रश्न? अशा पद्धतीचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात, म्हणजे असतात. पुढे बघा, हे सोडवलेत आपण, हे पण सोडवले. आता हे तुमच्यासाठी होमवर्क साठी प्रश्न आहेत. 2-3च आहेत, पण तेवढेच प्रश्न नीट सोडवून बघा. याचं काय काय लॉजिक लावता येते ते तुम्हाला मी हिंट देते. काय काय बघा, आपण काय काय करू शकतो. याच्यामधला फरक काय होत गेलाय? कमी झालाय, परत वाढलाय, परत कमी झालाय, परत काय होणार? कमी झालाय, वाढलाय, कमी झालाय, वाढलाय. काय होतं ते लॉजिक लावून बघा. कमी 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 520, 510, 490, 460 ही संख्या कशा कशा होत गेल्यात? कमी कमी होत गेलेल्या आहेत. कितीने कमी झाल्यात ते बघायचं. हिंट दिल्या मी तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा ते. पुढे बघा, ह्या संख्या वाढत 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 गेल्यात. 4 पासून कुठपर्यंत पोहोचलोय आपण? 128 पर्यंत पोहोचलोय. साधी बेरीज असेल का? बेरीज असेल का? एकतर संख्या वाढत गेल्यावर एकतर बेरीज असेल नाहीतर गुणाकार असेल. या 2च शक्यता असू शकतात. मग काय असेल? किंवा वर्ग संख्या किंवा घन संख्या. ह्या चार महत्वाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असू शकणार नाही. त्याच्यामध्ये फक्त बेरीज किंवा वजाबाकी. त्या संख्यांमध्ये वर्ग संख्या, घन संख्या, यामध्ये पण आणखी बेरीज वजाबाकी हे पण बघायचं. पुढचा 120, 30, 10 हे तर बघा कमी कमी होत गेले. म्हणजे याच्यामधून काय करायचंय? 120 पासून आपण डायरेक्ट 5 पर्यंत पोहोचलो. 120 वर होतो, 3 ते 4 स्टेप मध्ये डायरेक्ट 5 पर्यंत पोहोचलो. मग काय असेल? वजाबाकी, भागाकार असेल किंवा वजाबाकी असेल ते बघा. आता तुम्ही हे तुमच्यासाठी होमवर्क साठी प्रश्न आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तुम्हाला मी ह्याची हिंट दिले काय काय कसे सोडवायचे ते सोडवा एवढे प्रश्न. ओके, थँक्यू. तर आज आपलं अक्षरमालेतील पुढील आपल्या बुद्धिमत्तेतील संख्या मालिकेतील पुढील पद शोधणे हा आपला घटक इथे संपलेला आहे. ओके, धन्यवाद.